इकडे आपण खव्यापासून बासुंदी तयार केली आहे आणि अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमी गॅसवरती. तर नक्कीच ट्राय करू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, कुठलाही वेळ न घालवता आपण बासुंदी तयार करूयात. अतिशय सुंदर अशी. नमस्कार. आज आपल्याला खव्याची बासुंदी बनवायची आहे. तर त्यासाठी आपण इकडे साहित्य घेतलं आहे आणि साहित्य पाहूयात आपण. इकडे खवा घेतला आहे, हा 200 ग्राम आहे. इकडे आपण बदामचे काप घेतले आणि इकडे साखर आहे आणि इकडे दूध आहे. दूध हे आपण 1 लिटर घेतलेलं आहे. तर चला, आपण पुढची कृती करूयात आणि बासुंदी बनवायला सुरुवात करूयात. व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशाप्रकारे बासुंदी बनवली आहे. तर बनवूयात. आपण कढाई ठेवली बासुंदी बनवण्यासाठी. या कढाईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि हे तूप फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या कढईला लागलं पाहिजे. त्यानंतर यामध्ये हे बदामचे काप घालायचे. इकडे आपल्याला बदामचे कापसुद्धा असे भाजून घ्यायचे. इकडे आपले बदामचे काप चांगले तुपामध्ये भाजून झालेत. तर त्यानंतर आपल्याला इकडे खवा घालायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला कढाईमध्ये. इकडे आपला खवासुद्धा असं छान मिक्स झालेला आहे. तर याला आपण थोडंसं गरम करूयात आणि यामध्ये नंतर दूध घालायचं आहे. इकडे आपला खवा चांगल्या प्रकारे मेल्ट झाला आहे. तर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. आता आपण इकडे 1 लिटर दूध घेतले, तर हे घालूयात. इकडे आपण बासुंदी बनवण्यासाठी कढईचा वापर केलेला आहे, म्हणजे पटकन अशी बासुंदी तयार होते, वेळ बिलकुल लागत नाही आहे. तर याला मिक्स करून घ्या. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवा आणि याला 2-2 मिनिटांनी याला असं फिरवत राहा, म्हणजे चांगल्या प्रकारे आपला खवासुद्धा विरघळेल आणि बासुंदीसुद्धा पटकन तयार होईल. इकडे आपण थोडंसं दुधाला ढवळत राहायचं, म्हणजे खालच्या साईडला चिकटणार नाही आहे. उन्हाळ्यामध्ये अतिशय सोपी पद्धत आहे आणि आपल्याला गॅसच्या समोर जास्त वेळ उभं टाकण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही आहे. अशा प्रकारे बासुंदी जर बनवली तर खूप कमी वेळेमध्ये तयार होते आणि अतिशय सुंदर अशी. तर याला आपण आणखीन फिरवत राहूयात. इकडे आपली बासुंदी 70 ते 80% झालेली आहे. याला आणखीन थोडंसं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पूर्ण तयार होईल. हे पाहू शकताय. इकडे आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि यापेक्षा आपल्याला घट्ट बनवायची नाही. आता आपण साखर घालूयात. साखर आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. साखर घालून याला थोडंसं ढवळूयात, म्हणजे साखर विरघळेल. आणि सगळ्यात शेवटी आपण साखर घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला घालायचे वेलची पूड. वेलची पूडसुद्धा आपण साखरेमध्येच बारीक केलेली आहे, त्यामुळे
इकडे अर्धा चमचा वेलची पूड. तर हे सुद्धा मिक्स करून घ्या. साखर घातल्याच्या नंतर याचा कलरसुद्धा खूप चेंज झालेला आहे, पाहू शकता. अशा प्रकारची बासुंदी तयार झाली आहे आणि उन्हाळ्यामध्ये अगदी कमी वेळेत बासुंदी तयार केलेली आहे. तर नक्कीच करू शकता. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.